पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यावर पुन्हा एकदा आज रात्रीत भयंकर अवकाळी पावसाचं संकट घोंघावतंय। महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तर काही ठिकाणी अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। या भागात 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। या कालावधीत नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, त्यामुळे पुढील 24 तासात त्याचं चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचं कळतंय। महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे। या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे। महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला जातोय। चक्रीवादळाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता आपल्या समोर आली आहे। अखेर महाराष्ट्रात चक्रीवादळ दाखल झालंय। आज रात्री ठीक 2 वाजता शक्ती नावाचं चक्रीवादळ हे नवीन 10 जिल्हे उद्ध्वस्त करणार। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळ अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। या नवीन 10 जिल्ह्यातील आज मध्यरात्री पत्रे ओढणार, झाडे पडणार, शेतीचं भयंकर नुकसान करणार। नागरिकांनो आणि शेतकऱ्यांनो, काल महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे। आज नवीन 10 जिल्हे असणार आहेत असं हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। नेमकं कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आज रात्री चक्रीवादळ सोबत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने जाहीर केली आहे ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज या नवीन 10 जिल्ह्यामध्ये मध्यरात्री कोणतीही पूर्वसूचना न देता हे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती समोर येते आहे। गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ येत असल्यामुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण बनलंय। महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं महाभयंकर मोठं संकट आलंय। गेल्या 30 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ आज मध्यरात्री 2 वाजता महाराष्ट्रावर धडकणार आहे। हवामान खात्याने आताच 5 मिनिटांपूर्वी आजसाठी नवीन 10 जिल्ह्यातील नागरिकांना गंभीर असा रेड अलर्ट जारी केलाय। 10 जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे। मुंबईच्या दिशेने ताशी 150 किलोमीटर प्रति तास या महाभयंकर वेगाने चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रापासून फक्त आणि फक्त 500 ते 600 किलोमीटरवर हे चक्रीवादळ आता दूर आहे। रात्री 12 वाजता मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये म्हणजेच मुंबईच्या किनारपट्टीच्या भागामध्ये हे चक्रीवादळ थैमान घालेल आणि त्यानंतर बरोबर मध्यरात्री 2च्या सुमारास राज्यातील आजसाठी नवीन 10 जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ येत असल्यानं हवामान खात्याने या 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे। घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलंय, कारण हे चक्रीवादळ आता काही शिल्लक ठेवणार नाहीये। झाडे, घराची पत्रे, घरांची दरवाजे, खिडक्या सर्व काही हवेत उडून जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे काल मुंबईमध्ये वादळी वारा, प्रचंड पावसानं थैमान घातलेला आहे। आता नंबर आहे या 10 जिल्ह्यांचा 30 वर्षातील सगळ्यात मोठे आणि शक्तिशाली राक्षसी चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे। खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि पुण्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड यांचं विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात